दुसरबीड गावातील ग्रामस्थांनी वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या पाणी पुरवठा आणि इतर कामांसंदर्भात संताप व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। देऊळगाव मही धरणाच्या पाणी पुरवठा पाईपलाईनचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। उपोषणामुळे गावकऱ्यांचा प्रश्न संपूर्ण परिसरात चर्चेत आलाय। नागरिकांचं मोठ्या प्रमाणात समर्थन आंदोलनस्थळी पाहायला मिळाले। रस्त्यांची खराब स्थिती, पाणी टंचाई, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामं ही मुख्य कारणं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मागील काळात अनेकदा पाठपुरावा केला तरीही समस्या अद्याप सुटलेली नाही, म्हणून शेवटचा उपाय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। आंदोलनकर्ते ठाम असून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत मागे हटणार नाही। परिसरातील नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केलाय। प्रशासनानं तात्काळ आंदोलनस्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि समस्यांवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार, मी सध्या आहे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड या गावामध्ये आणि या ठिकाणी हे जे कार्यकर्ते दिसतात आपल्याला ते ग्रामपंचायतमधील काही त्यांच्या मागण्या आहेत की त्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय। त्या संदर्भात आपण उपोषणकर्त्याकडून त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना उपोषणाला का बसावं लागले याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पण या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहात तर या उपोषणात मागचा उद्देश काय, म्हणजे आपण कोणत्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहात? नमस्कार, मी शेख मजीद, राहणार दुसरबीड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। पण 10-15 वर्षापासून देऊळगाव मही धरणातून फिल्टर प्लॅनच्या दुसरबीड इथं पाणी फिल्टरची प्लॅन म्हणजे पाईपलाईन सुरू केलेली आहे, पण ते अर्धे मधात बंद केलेली आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत दुसरबीडमध्ये पाणीचं काही पाणी येत नाही आणि पाईपलाईन सगळे टोटल दुसरबीडचे पाईपलाईन बंद आहे। आणि जे रोड त्यांना फोडलेले आहे ते आतापर्यंत रोड तसेच पडलेले आहे। बाकीचे कामं सगळे पेंडिंगमध्ये ठेवलेले आहे। और गाव नमुना 8 जे निमगोड करायचं बावनकुळे साहेबांना सांगितलेलं आहे, त्यांना आतापर्यंत ते बी कामं काही केलेले नाही आहे। ग्रामपंचायतचे कामं असे मागं टाकलेले। तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात तर तुमच्या समस्या काय किंवा या गावाच्या समस्या काय त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहात? मी गजानन सोनवणे। या गावातील समस्या अशा आहेत की रस्ते नाहीत, पाणी सुद्धा 2-3 महिने पाणी येत नाही। पाईपलाईन करताना रोड फोडले, त्याच्यावर काँक्रिटीकरण केलेलं नाही। अशा प्रत्येक वेळेस निवेदन देऊनही प्रशासनानं याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। या समस्या घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे। आज या ठिकाणी हे जे उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहेत त्यांचा आज दुसरा दिवस आहे। तर त्यांच्या ज्या त्यांनी समस्या घेतल्यात, रस्ते आणि पाणी, या संदर्भात आपलं मत काय? आमच्या दुसरबीडमध्ये 10 वर्षापासून ग्रामपंचायतचा पूर्ण दुर्लक्ष आहे। आज सर्वात पहिले मी या दोघांना माझा पाठिंबा जाहीर करतो। शेख फहीम भाई आणि आपले सोनवणे भाऊ यांनी हा उपोषणाचा मार्ग जो घेतलेला आहे हाती, त्याला पूर्ण पाठिंबा आम्ही देत आहोत। पण विषय एवढा चांगला घेऊन बसलेले उपोषणाला काही गावाच्या समस्या 100% यावर आहे। तुम्ही गावात फिरा, गावात जाऊन पहा, गावाची परिस्थिती पहा, गावात काय आहे काय नाही। गावात अनेक योजना शासनाने दिलेल्या आहे, पण यांनी अर्धवट ठेवलेल्या आहे पूर्ण योजना। माझी एकच विनंती आहे की तुमच्या प्रेस मार्फत तर तुम्ही ह्या आमची जे समस्या आहे, या लोकांनी जे बॅनरवर लिहिलेले आहे त्या समस्या जनते लोक गेल्या पाहिजेत आणि या उपोषणाला जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला पाहिजे। कारण की ह्या गावाची इतकी दुरावस्था आहे, रस्ते, नाल्या, रोड, नाल्या झाल्या पण ते नाल्याची बिलं काढली, ते नाल्याचा पत्ता नाही। रोड तर सांगूच नका, रोड तर फुटलेले, तुम्ही जाऊन पहा। त्याच्यानंतर अनेक वेळेस महिलांचे इतका त्रास व्हायला लागला, कारण की ही 10 वर्षापूर्वीची जी पाईपलाईन आहे जे देऊळगाव मधून येत आहे, ही पहिले होती का? नव्हती। पण पहिले पाणी सुरळीत होतं ना 10 वर्षापूर्वी, मग त्या पाईपलाईन 2 आहे तर मग त्याला पाणी का नाही? शासन पाणी पुरवठ्याला पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पैसा पाठवत आहे तिकडून, मग ग्रामपंचायत ते पैसा का खर्च करत नाही जनतेवर? ते पैसा कुठे आहे याची मला जाणून घ्यायची आहे, त्यांच्याकडून BDO साहेबाकडून घ्यायची आहे, ग्रामसेवकाकडून घ्यायची आहे, सरपंचाकडून घ्यायची आहे। काय हा पैसा कुठे गेला ह्या 5 वर्षात? तुम्ही तेच पाईपलाईन घेऊन बसला का? घेतले ते पाईपलाईन तुम्ही का घेऊन बसत आहे? ती पाईपलाईन तो ठेकेदार करणार आहे, तो करत आहे, त्याचे बिलं रखडले आहे,
पण तुम्ही हे जे आलेले जनताचा पैसा 5 वर्षाचा हा तुम्ही जनतेला का खर्च करत नाही, हा माझा यांच्याशी यांना मला विचारायचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही का ते पैसा जनतेसाठी खर्च करत नाही. ते अगदी मनमानी चालवलेली आहे यांनी. अतिशय गट असा आरोप यांनी केलाय की या ठिकाणी काम कोणतेच होत नाही, सरकारचा आलेला निधी हा इकडच्या इकडे गायब होतोय आणि यांनी कामं का केली नाही, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी विचारला. तर हे होते उपोषणकर्ते आणि या ठिकाणी काही पदाधिकारी, त्यांच्यासोबत आपण आज या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत, रस्ते, पाणी, ज्यावर सरकार भर देत आहे, परंतु तरी सुद्धा त्या लोकांना उपोषणाला बसावं लागतंय. हे किती दुर्दैव म्हणायला हरकत नाही. आपल्या सोबत आहेत शिंदखेड राजा तालुका उपाध्यक्ष सुरेश भाऊ. त्यांच्याकडून आपण ते आज या ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आले, तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. भाऊ, एक सांगा, आज जे उपोषणकर्ते तुम्ही या ठिकाणी उपोषणकर्ते उपोषणासाठी बसलेत, त्यांना भेट देण्यासाठी इथे आल्यात, या गावामध्ये परिस्थिती काय आहे आणि यांना उपोषणाला का बसावं लागतं या संदर्भात सांगा. हे गाव आमचं दुसरबीड गाव आहे. हे पुणा नागपूर म्हणजे हायवेवर बसलेलं आहे. आणि या गावाची समस्या अशी आहे की 10-12 वर्षापासून इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, की धरणाचं पाणी अजूनही आलंच नाही. कारण 11 कोटीची पाईपलाईन मंजूर झालेली आहे शशिकांतजी खळीकर साहेब आमदार असताना त्या काळात. पण आजपर्यंत याला पाणीच मिळालं नाही दुसरबीडला फिल्टर प्लॅनचं. बरं सोडा, फिल्टर प्लॅनचं पाणी नाही मिळालं तर काय हरकत नाही, मिळेल आज ना उद्या. पण 2 पाईपलाईन आहेत, एक पूर्णावरून पाईपलाईन गेलाय, एक आमची मांडवा धरणातून पाईपलाईन गेलाय. 2 पाईपलाईनी पहिल्या वेळेस 3ऱ्या दिवशी पाणी यायचं आम्हाला 10 वर्षा पहिले. त्याच्यानंतर आता या 10 वर्षापासून यांनी काय केलं काय माहिती, राजकारणी लोकांचे जे राजकारणी लोकांचे जे समजा काही असेल तो विषय राजकारणी लोकांनी सांभाळून घ्यायचा, परंतु राजकारणी ज्याच्यात खरं हस्तक्षेप करत आहेत. कारण राजकारणामध्ये जर आपल्याला जर समजा समस्या दूर करायच्या ठरवल्या तर हे काम होऊ शकते. आणि असं कसं आहे, आता याच्यात इतकं म्हणजे दुर्दैव आहे दुसरबीडचं, की दुसरबीडला असं म्हणजे आज जर म्हटलं तर 5-5, 6-6 महिने, मी तर सांगतो तुम्हाला, माझ्यासोबत फिरा, 10 वर्षापासून काही गल्लीत पाणी नाही आहे. ह्या समस्या इतक्या बिकट समस्या झालेल्या आहेत की विचारायचं काम नाही. त्याच्यानंतर मूत्री घर आहे, माझ्यासोबत मूत्री घरात चाला तुम्ही, अजिबात कोणी जाऊ शकत नाही मूत्री घरामध्ये मी. त्याच्यानंतरची समस्या येईना, ज्या आता गाड्या घेतल्या, ज्या आपल्या घंटा गाड्या, या घंटा गाड्या सरपंचाच्या घरासमोर अक्षरशः 5-5, 6-6 उभ्या आहेत, नवीन गाड्या आहेत. काहीच झालेलं नाही त्याला. याला म्हणतात की रिपेअरिंग करावं लागते, नमका करा, काहीच करायचं काम नाही. आज बी गाडी सुरू होऊन गावात फिरू शकते, एकही गाडी गावात दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतरची तिसरा प्रॉब्लेम यायचा एकच आहे की गाव नमुना 8 गावठाण जी जागा आहे, हे गावठाण जागा ही आताच बावनकुळे साहेबांचा GR निघलेला आहे की तुम्ही 11 वर्षाच्या अगोदरच्या जागा ज्याच्याजवळ एक कागदही निघला तर ती जागा गावठाण करा. यांनी ती जागा बी गावठाण केलेली नाहीये. याच्यानंतर नाली, सगळ्या गावातलं पाणी, अख्खं गावातलं पाणी हे बंडू जगदाळे म्हणून एक आमच्या इथं अंबादास जगदाळे म्हणून आहे, त्याच्या वावरामध्ये पाणी जाते, पण हे विल्हेवाट लावत नाही. कारण दोन्हीकडे बी उतार आहेत, दोन्हीकडे नाले आहेत, त्या नाल्यात पाणी नेऊ शकतात हे, पण ते नाल्यात पाणीही नेऊ शकून नाही राहिले. आणि रस्त्याचं सोडा, रस्त्याचं या पाईपलाईन साठी खोदलेलं आहे म्हणतात. मग या पाईपलाईन साठी खोदलेलं आहे तर मग रिपेअरिंग का करत नाही तुम्ही? पाईपलाईन तर पुऱ्या गावात झाली म्हणता, मग गावातली पाईपलाईन झालेली आहे तर मग तुमचे रस्ते कसे असे? त्याच्यानंतर नाली नाही, रस्ता नाही, काही नाही. याच्यात म्हणजे अशा बिकट परिस्थितीमध्ये संडासचं शौचालय, म्हणजे संडाससाठी जे आपण स्वच्छखड्डे खणतो ते तर अजिबात गावात नाही, एकही दिसणार नाही तुम्हाला. इतक्यापर्यंत बिकट परिस्थिती आमच्या दुसरबीडची दयनीय परिस्थिती झालेली आहे. हा, मी एक तालुका उपाध्यक्ष असल्यामुळे मी यांच्या उपोषणाच्या सर्व म्हणजे उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी तालुका उपाध्यक्ष आहे BJPचा, भारतीय जनता पार्टीचा. पक्षश्रेष्ठीकडे तुम्ही यांच्या मागण्या मांडणार आहात का? हो, पक्षश्रेष्ठीकडे मी पाठवलेल्या आहे यांच्या मागण्या, त्या मान्य करण्याची जबाबदारी माझ्यावर राहील. मी करण्याचा प्रयत्न करील, माझ्या ज्यानं होईल ते. मी विजयराव शिंदे यांना सांगितलेलं आहे. हे होते शिंदखेड राजा तालुका अध्यक्ष सुरेश भोवने. त्यांनी सांगितलं यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा पाठपुरावा मी त्यांच्या पाठीशी तर आहे, पण त्यांचा पाठपुरावा मी पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे.